माझ्या बरोबर, मी तुम्हाला त्याचा हात दाखवतो. ऍक्सिडेंट मध्ये ड्रायव्हरला काय काय गमवावं लागतं त्याचं हे ताजं उदाहरण आहे. पोलिसांना मी असं कधीच म्हणणार नाही दंड आकारणी करू नका, कारण दंड आकारणी करणारे त्या लोकसभेत बसलेले चोर भामटे आणि त्यांचा तो मंत्री आहे. अरे पण नालायकांनो, त्यांनी जरी दंड जाहीर केला तरी प्रॅक्टिकली ऑन ग्राउंड तुम्हाला दिसतं ड्रायव्हर काय मेहनत करतो. आता ही पिकअप आहे बघा मागे, ही आरटीओनी मंजूर केलेली बॉडी आहे आणि ही जर हाईटला जास्त असेल तर तुमच्या आरटीओनी मंजूर करताना शेण खाल्लं होतं का? तो सांगतोय तुम्ही आरटीओनी मंजूर केलेली जेवढी बॉडी आहे त्याच्यात तेवढा माल घेऊन चाललेलो आहे. मग कोणत्या हिशोबानं तुम्ही उत्तर दिलं म्हणून चला हा दंड केला 1,500 रुपयांचा. म्हणजे हे पांढरे बगळे या ड्रायव्हर लोकांना काय काय करावं लागतं माहितीये का? लोकल गुंडे, गावातले गुंडे बदमाश, गाडीमध्ये माल चढवणारे, माल उतरवणारे, नंतर हे पांढरे बगळे, खाकी बगळे, आरटीओ वाले आणि या गाड्यांना हप्ता ज्यांचा चालू आहे त्या सगळ्या फायनान्स कंपन्यांचे, वसुली माफिया टोळ्यांचे सदस्य, या सगळ्यांचा सामना करत माल जात असतो, माल येत असतो. हे देश चालवतात देश. हे चाक चाललं नाही तर माझा देश चालणार नाही. तर यांना सहानुभूतीपूर्वक विचार करत फाईन टाकत चला. प्रसंगी पोरांच्या मुखात एक घास न घालता स्वतः अर्धपोटी राहून हे लोक हा देश चालवण्यासाठी मदत करत असतात. आणि हरामखोरांना तुम्ही नोकऱ्या देत नाही ना रे, म्हणून तर या झक मारत आहे ना, त्या बँकांचे कर्ज काढून उरापोटावर कर्ज घेऊन या गाड्या चालवाव्या लागतात. हौस आहे का कोणाला? द्या बरं याला चांगली नोकरी 25,000ची. नाही चालवणार तो तुमची गाडी, नाही चालणार तुमचा देश. अरे नालायकांनो, तुम्हाला वर्द्या मिळाल्या, पक्के पगार मिळाले ना. आता काय 8वा आयोग, 8वा वेतन आयोग, 7वा तर दिला, तुमच्या बापाची 4थी, आता 9वा वेतन आयोगही लागेल तुम्हाला. आणि वरनं हे टेबलावरून टेबला घालूनही पैसे खायला घालायचे. अरे थू तुमच्या पोलिसिंगवर. कसं पोलिसिंग पाहिजे? या माणसांच्या काही गोष्टी चेक कराल का नाही? काय झालं होतं सांग रे? जेवढी आरटीओ हाईट पास करते तेवढा माल घेऊन आम्ही निघालो होतो. तो म्हणतो हाईट आहे म्हणे तुझी. 1000 रुपये मागत होता माझ्याकडनं. ते काय दिले पैसे नाही दिले तर ऑनलाईन फाईन मारून दिली. कोणत्या ठिकाणी झाले हे? चाकण चौकडीच्या आळंदी फाट्याच्या मागच्या या नाशिक पुणे रस्त्यावर जागोजागी, आंबेठाण चौक, जागोजागी हे पांढरे बगळे ना रस्ते अडवून ह्या सगळ्या माल वाहतूकदारांकडनं पैसे खातात. दुसरी गोष्ट,